मोहोळ वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अंतर्गत येत असलेल्या मौजे अळजापूर येथील राखीव वनक्षेत्रात वन विभागाने एक अत्यंत मोठी आणि धडक अतिक्रमण विरोधी कारवाई पार पाडली आहे। येथील राखीव वनगट क्रमांक 176, 177, 178, 179 आणि 182 मधील सुमारे 7 हेक्टर शासकीय वन जमिनीवर करण्यात आलेले अनधिकृत अतिक्रमण वन विभागाने पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या संयुक्त मदतीने पूर्णपणे हटवून जमीन मोकळी केली आहे। मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार सदर राखीव आणि वन क्षेत्रावर पारधी समाजातील काही व्यक्तींनी बेकायदेशीररित्या ताबा मिळवून त्या ठिकाणी 20 झोपड्या उभारल्या होत्या। या संदर्भात वन विभागाने पूर्वतयारी करून अत्यंत गुप्ततेने आणि कडक पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवली। कारवाई दरम्यान शासकीय वन जमिनीवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या सर्व 20 झोपड्या पाडण्यात आल्या। वन जमिनीवर बेकायदेशीररित्या अनधिकृत अतिक्रमण केल्याप्रकरणी घटनास्थळावरून 15 पुरुष आणि 4 महिला अशा एकूण 19 व्यक्तींना वन विभागाने ताब्यात घेऊन अटक केली। अटकेनंतर सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य विचारात घेऊन सर्व 19 आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। या प्रकरणी वनरक्षक श्रीमती आयशा पाशामिया शेख यांच्या फिर्यादीवरून मोहोळ वनपरिक्षेत्र कार्यालयात गुन्हा रजिस्टर नंबर 5/2026 नुसार रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त फौजफाटा सदरची धडक कारवाई पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे आणि सोलापूरचे उपवन संरक्षक कुलराज सिंह यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आणि नियोजनानुसार पार पडली। प्रत्यक्ष घटनास्थळावर सहाय्यक वनरक्षक अजित शिंदे आणि श्रीमती ऐश्वर्या शिंदे यांनी मोहिमेचे नेतृत्व केले। वनपरिक्षेत्र अधिकारी श्री योगेश घोडके, श्री राजू आटोले, श्री रोहित गांगुर्डे आणि श्रीमती शीला बडे यांच्यासह सोलापूर वन विभागातील सर्व वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर असे मिळून 75 ते 80 वन कर्मचारी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचे 20 पोलीस कर्मचारी या मोहिमेत तैनात होते। पोलीस, महसूल आणि वन विभागाच्या संयुक्त आणि कडक कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील शासकीय राखीव वन जमिनींवर डोळा ठेवणाऱ्या भूमाफियांमध्ये आणि अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली। आगामी काळातही राखीव वनांचे संरक्षण करण्यासाठी अशाच प्रकारे तीव्र कारवाया केल्या जातील असा स्पष्ट इशारा वन विभागाने दिला आहे।